सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। क्या बात है, क्या बात है। मेरे किस्मत में तू नहीं शायद, मेरे किस्मत में तू नहीं शायद, क्यों तेरा इंतजार करता मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अभी प्यार करता हूँ, मेरे किस्मत में तू नहीं शायद। कुटुंबानी समाजाचे ऋण कसे फेडावे मजला नाठा, तरी हे रसिका तुझ्यासाठी मंचकी घेतली आज धाव, तुझ्याच साठी हे रसिका। हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे, हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे, आणि अशा याच स्नेहबंधाला हे लाडक्या रसिका तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे। या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर यांनी
गणा शिवनंदना अमापती कीर्ती तुझी त्रैलोकात गाजे गंगा तुझ्या नावाचा त्रिभुवन निवाजोय तुझ्या नावाचा त्रिभुवन निवाजो गंगा तुझ्या नावाचा त्रिभुवन निवाजे तुझ सुख करता तुझ दुःख हरता धावून ये देवा नाथांच्या नाथा विश्वंभर तुझ्या नाचा तुझ विद्येचा विद्यापती अनाथ जनांच्या देसी संसाराला दुगती संसाराला दुगती संसाराला दुगती अमापती कीर्ती तुझी आभुवरती हर्षांत नामाचा जल्लोष करती तुझला मूळ स्कंदना देवा गणा शिवनंदना हो देवा गणा शिवनंदना हो शंभूराज घणायाचे नाव जगिकाच गुरु तुकारामांची दंकान भिवाच गुरु तुकारामांची दंकान भिवाच गुरु तुकारामांची दंकान भिवाच तुझ माझा दाता भाग्य विधाता पांडुरंग मनोभावे गातो तुझी गाथा रंगदेवताय अखंडतुरे मरटगावची कुलस्वामिनी श्री पिंपळादेवी महाराष्ट्राच्या आराधनादैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर्य तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा अखंड श्री गणेश नृत्य कला पथकाचा तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरडखोल मुंबादेवी
या प्रथम स्तवनासाठी माझे परममित्र शक्तिवाले कवी शाहीर उमेश पोटले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद. कुलदीप नृत्यकला वैभव आपला आभारी 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 आहे. या ठिकाणी आमच्या लोकशाहीर तुकाराम मानकर यांच्या हरिओम नृत्य कला मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुनील जिंगावले यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपला आभारी आहे. आपण सर्वांना ठाऊक आहे यावरती गीत व्हायला पाहिजे होतं, पण माझ्या काही अडचणींमुळे मी काही 4 वेळा तुमच्या पुढे सादर करतोय. बदलापूरला त्या दिवशी 4 वर्षाच्या त्या मुलीवरती जो अत्याचार झाला आणि त्यावरती गणरायाला साकडं घालायचं आहे. या तुझ्यावरच आहे देवा आम्हा पामरांचा भार. गणराया दाव तू असा चमत्कार थांबू दे हे देवा अत्याचार आणि ते बलात्कार. या ठिकाणी मगाशी प्रतिस्पर्धी शाहीर यांनी पद सुद्धा गायला आणि एक सुंदर मंडळावरती गीत सुद्धा गायला. या मंडळासाठी ज्या ज्या महत्कांक्षी अशा व्यक्तिमत्वांनी कोणी 500 रुपयाचा पास घेऊन या नृत्यकलेसाठी हजर राहिलेले आहेत, कोणी 200चा तर कोणी 150 रुपयाचा. पण हे पाणी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम या मंडळाने केलं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हातभार लावला. तुमच्यासाठी मानाचा मुजरा आहे. आणि म्हणून जो आपल्या आईची जो आपल्या बहिणीची इज्जत करतो, तिला सन्मान देतो, तोच खरा आणि तोच खरा पुरुषार्थ असतो. आणि म्हणून बॉडी सुंदर गीत गायलं, पण मी गाण्याच्या माध्यमातून गाण्याला काय आळवणी करतोय सदर गीतातून ऐका. गणराया 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 धरशी छाया जग सारा त्या जगतावरी. गणराया धरशी छाया अशी साऱ्या त्या जगतावरी. तुझ्या कृपेचा गेला नाही. माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझं सौजन्य असतं, समोरच्याचाही आणि माझाही. मी कधीही कुठला अनादर केला नाही, तो विषयच येत नाही. पण एक कलेच्या माध्यमातून निश्चितपणानं वरचढ होण्याचा प्रयत्न सदोदित करण्याचा मानस माझा असतो. मग साथ ती केवळ आणि केवळ या सर्व रसिक प्रेक्षकांची असते आणि ती साथ टाळ्यांच्या माध्यमातून मी निश्चित कमवलेली आहे. आणि म्हणून आताच गेल्या 18 तारखेला माझं नवीन गीत मायबोली टीव्ही मराठीवरती सादर झालं आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. टीआरपी 2 क्रमांकाचा टीआरपी मायबोली चॅनल वरती त्या गीताला आहे. ते आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आणि तुमचं सर्वांचं प्रेम आहे. आणि म्हणून गणराया गणराया
गणराया धरिशी छाया जगी साया या जगतावर गणराया धरिशी छाया जशी साया या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्ता तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ हे छान करते खालच्या वाडीचा आहे खरा अभिमान आहे खरा अभिमान आहे खरा अभिमान साई श्रद्धा कलापत मुंबईची ती शान कार्य पुण्याईच करती एक दिलान करती एक दिलान पुण्याईचा साथ चढू दे साऱ्यांच्या रक्तावर पुण्याईचा साथ चढू दे साऱ्यांच्या रक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर माता भगिनींचा हंडा डोक्यावरून उतराया जो तो झटती ही जल योजना राबवाया जल योजना राबवाया जल योजना राबवाया माता भगिनींचा हंडा डोक्यावरून उतराया जो तो झटती ही योजना राबवाया जल योजना राबवाया जल योजना राबवाया कोणतेही संकट येवो उभा राहाच्या वक्तावर कोणतेही संकट येवो उभा राहाच्या वक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर शंभूराजू या घराण्याचे नावाचे गाजो गुरु तुकारामांचा डंका जगी या वाजो डंका जगी या वाजो डंका जगी या वाजो त्या नदीपाच्या सदैव भक्ती मनी ती विराजो करते खालच्या वाडीचं स्वप्न ते सुंदर साजो स्वप्न ते सुंदर साजो स्वप्न ते सुंदर साजो कार्याला या साज चढू दे कार्याला या साज चढू दे साज लख लख जावर कार्याला या साज चढू दे साज चढू दे लख लख जावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर 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 गणराया 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 धरिशी छाया जशी साया या भक्तावर गणराया धरिशी छाया जशी साया या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर
सर, आयुष्यातील तुमचा आवाज ऐतिहासिक हा माझा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला 499वा कार्यक्रम आहे. माझ्या आयुष्यातील हा शक्तितुऱ्याचा कार्यक्रम 499वाने सादर करतोय. निशब्द कौतुक व अभिनंदन अशीच वाटचाल तुमची राहील. शुभेच्छा. तुमचा मित्र दीपक कारकर. 500 रुपयाचा पारितोषिक आले. धन्यवाद. कुलदीप कविता कलागृह आपला आभारी आहे. आता विषय येतोय तो कोणाल गवळणीवर. बुवानी भरपूर काय म्हटलं. शाण्याला शब्दांचा मार, मूर्खाला चपलांचा हार. मी एकच म्हणेन, शहाणा आणि मूर्ख मी इथे काहीही बोलणार नाही, पण जे अक्कल शून्य माणसं असतात ना, त्यांना घडवायला माझ्यासारखा शिक्षकच असावा लागतो. आणि इथे बुवा सगळं निशब्द. संस्कृतीचा गाढा, शक्ती तुझ्या तुऱ्याचा पाढा. बुवा आज 499वा कार्यक्रम करतोय मी. मोठेपणा नाहीये या रंगमंचावरती. जो आसनस्थ होतो त्यावेळेला समोर असलेल्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये काय नजाकत आहे, ती नजाकत पूर्ण करण्याची ताकद ज्या कलाकाराकडे असते, ते कलाकार या ठिकाणी या पहिल्या दुसऱ्या रांगेमध्ये बसले, त्यांना सलाम आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की नंदाचा हारी खट्याळ भारी, दह्या दुधाची करतो चोरी, आडवाटेला येतो हा हारी, याची मस्ती जिरवते सारी. आणि नंतर म्हणतात घरची उघड्यावर सोडून जमीन जुमला लावरे. जरा गाडा दे. क्या बात है. घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्याची फोडून, बाहेर बोलावून करतो आत. गाडं लाव ना ते. अरे जमीन जुमला. आणि मग प्रतिस्पर्धी शाहिराचं कधी माहिती आहे तुला? गात नाही त्यात सुरात. आणि म्हणून पण तुझ्यासाठी आज जमीन जुमला. अरे घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्याची फोडून, बाहेर बोलून करतो आत, बाहेर बोलावून करतो आत. जर का माठाला लावशील हात, तुझे घशात घालीन दात. बुवानी म्हटलं समीर, बुवानी म्हटलं बोलावून घेते, हात हे करते, ठीक आहे. अरे इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है, बेइज्जतदार परेशान सा निकलता है. इस कान्हा को कौन सा भी किताब देने वाले सुन ले बंधु. अरे हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है. हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है. आणि म्हणून लाज नाही हिला आशा या गवळणीला, ही खुशालात मध्ये घेते, ही खुशालात मध्ये घेते. सारं उघड करून देते, सारं उघड करून देते. स्वतःची इज्जत गावभर नेते, सारं उघड करून देते. स्वतःची इज्जत गावभर नेते, सारं उघड करून देते. स्वतःची इज्जत गावभर नेते, सारं उघड करून देते. स्वतःची इज्जत गावभर नेते. आता बघा गवळण नाही का. नंदाचा कानाड वाटेत येईल, मोकळे सोडू नको केस. सचिन बुवा आणि अमोल बुवा. मी अमोल बुवांचं नाव याच्यासाठी घेतलं, डबल बारी माझ्या बरोबर. आणि गवळणीमध्ये शेवटच्या वेळेला बघा अमोल बुवांचं नाव घेतलं. काय बुवा, अमोल बुवा कुठून आले वारीमध्ये? सचिन बुवा आणि नंदाचा कानाड वाटेत येईल, मोकळे सोडू नको केस. जरी असतील बंपर आणि घागराने झंपर, नको घालू तू भलताच ड्रेस. ए तू बिनेस, बिनेश बुवा साडी. अरे चल चल तू बिनेस. असे विषय आणा बुवा, असे विषय आणा. ती गवळणच्या वेळेला मथुरे बाजारावर जायला येते आणि ती म्हणते
की आता कान्हा आडवे, हे झंपर पंपर काय घालू नको, लक्षात आलं का? आणि म्हणून साडी आपली थोडीशी वरती खोचली की पटापट निघाला. आणि म्हणून म्हणायचं आहे, नंदाचा काना आडवाटेत येईल, मोकळे सोडू नको केस, जरा असतील बंपर घागरानी झंपर, नको घालू तू भलताच ड्रेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस, चल चल तू बिनेस, मथुरेचा तो चढता घाट तोंडाला येईल फेस, मथुरेचा तो चढता घाट तोंडाला येईल फेस, चल चल तू बिनेस, आग तू बिनेस, साडी तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस. धावत मागे सुटेल ग, गावात मोमबत्ती उठेल ग, गावात मोमबत्ती उठेल ग, गावात मोमबत्ती उठेल ग, आडवाटेवर लुटेल ग, घागर तुझी ती फुटेल ग, घागर तुझी ती फुटेल ग, घागर तुझी ती फुटेल ग, चालता नको दम छकवाया लागाया नको तिथे, चालता नको दम छकवाया लागाया नको तिथे, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस, यसना साडी तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस. प्रतिस्पर्धी शाहिरांनी या ठिकाणी आम्हाला प्रश्न दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमचाही प्रश्न असा आहे की जसं ब्रह्म, विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली, तशीच एका पतिव्रता स्त्रीनं या तीन देवांची बाळ केली. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या पतीचं नाव काय आणि तिचा अंत कसा झाला हे बुवा तुम्हाला सांगायचं आहे. थोडक्यात या ठिकाणी मी हा शेवटचा पद सादर करतोय आणि बारीला विराम देणार आहे. कवी शाहीर उमेश पोटले यांच्याकडून पुन्हा एकदा या गीतासाठी 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे जागमाता क्रीडा मंडळ शिस्ते विले पार्ले यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर बुवा अमोल रघुनाथ दैत सह नितीन आमरे, त्याचप्रमाणे श्रीनाथ राऊत आणि रोहित राऊत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे अरे क्या बात है, शक्तिवाले शाहीर आमचे जीवस्त कंठस्थ सचिन बुवा कदम यांच्याकडून सुद्धा या गीतासाठी 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. कुलदीप तरफेकला विभागाला आभारी आहे. किती करसून ठेवशील तुझा कसा, या ठिकाणी अभिज्ञा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक, हंसिका कालपाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. किती करून ठेवशील तुझा कसा, बघ कापून ठेवलंय तुझं ते नाक, नाही जतीला ते साजे ग, दिनेश बुवा वाजे, आग वाजे ग, आग वाजे ग, इज्जतीचा तो डंका तुझ्या तो वाजे, आग वाजे ग, इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे, इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे, आग वाजे ग, इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग. इच्छा लग्नाची
भरून मनात नटून नटून आलीस मनात तू साऱ्या जगात बदनाम झालीस एका क्षणात ती लाज तुझ्या उरी नाचे ती लाज तुझ्या उरी नाचे वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे तलवार एकच वार केला नाकावर एकट्या नकाला पदराचा आधार एकट्या नकाला पदराचा आधार रक्ताची कशी लावली धार रामायणाचं उदाहरण साधे रामायणाचं उदाहरण साधे आगवासे ग इज्जतीचा डंका तुझ्या इज्जतीचा डंका तुझ्या आवाजे किती करून ठेवशील साता सात टाकलंय बघे तुझं नाही तर तुला तुझ्या साथे ग आगवासे ग इज्जतीचा डंका तुझ्या आवाजे आगवासे ग इज्जतीचा डंका तुझ्या आवाजे या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहिरांनी आमच्या या नृत्य कला वैभवाला जो प्रश्न विचारला प्रश्न विचाराधीन आहे बुवा निश्चित प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे पण तो ग्रंथ आमच्याकडे नाहीये तो ग्रंथ आमच्याकडे आला आमच्या वाचनातून ते गेले पण तरी सुद्धा दुसऱ्या बारीला आम्ही प्रयत्न करतोय दुसऱ्या बारीला जर उत्तर देता आलं तर निश्चितपणाने देऊ पण आमच्याही प्रश्नाचं उत्तर ग्रंथ पुराणासहित तुम्ही या ठिकाणी पेश करा तरच आम्ही ते मानू यानंतर